विद्यार्थी मित्रांनो, आपण आजी कुटुंबाचा आगळ हा पाठ आपला पाहून झालेला आहे. परंतु आजी कुटुंबाचं आगळ याचं जर अध्यापन आणि स्वयंअध्यापन आपल्याला उत्कृष्ट चांगलं करायचं असेल, तर तुम्हाला मी परवा हे सांगितलं होतं, की त्याचं नाटिका स्वरूपामध्ये तुम्ही प्रत्येक ओळीनं एक नाटिका एका पॅराग्राफ वरती तयार करायची आणि त्याचं सादरीकरण आपण करणार आहोत. याचे काय फलनिष्पत्ती होईल, काय फायदे होतील, तर त्याचे फायदे तुमच्या लक्षात येतील. त्याची फलनिष्पत्ती दिलेल्या नाटिकेमधून तुमचं स्वयं अध्ययन प्रभावी होऊ शकतं. बरोबर. त्याच्यानंतर सादरीकरणासाठीचा तुम्ही गमवलेला आत्मविश्वास असतो, तो आत्मविश्वास दृढ होतो. काय होतो? दृढ. आणि पाठाचे पुनर्भरण करण्यासाठी म्हणजे त्या पाठाचा पूर्ण अभ्यास होण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होते. मग नाटक आवडतं की नाही आपल्याला? आणि नाटक पाहायला सुद्धा मज्जा येते की नाही? तर खूप मज्जा येते. आणि मग आता फक्त आपला प्रश्न कुठे असतो? तर नाटक लिहायचं कसं? मी तुम्हाला परवा गटचर्चेच्या माध्यमातून नाटकाची कशी तयारी परवा तयार केलेल्या नाटिकेचं सादरीकरण करणार आहोत. आज आम्ही इयत्ता 10वीच्या मुली आपल्या सर्वांसमोर आजी कुटुंबाचा आवाज ह्या डॉक्टर महेंद्र कदम यांनी लिहिलेल्या पाठावर आम्हाला समजलेल्या घटकावर समस्येचा प्रश्न दूर करण्यासाठी एक छोटीशी नाटिका सादर करू इच्छितो, ज्यात आपल्या सर्वांना आपल्या आजीचं स्वरूप वाटेल व तिची खरी किंमत कळेल. चला तर आपण नाटिकेला सुरुवात करूया. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आपल्या आईचा मायेचा स्पर्श हा नेहमीच आपल्या आईचा मायेचा स्पर्श आपण कधीच विसरतो. त्याचप्रमाणे आजीच्या संस्कारांची सुगंधही आपल्याला कधीच विसरत नाही. आजी ही प्रेमाची मायेची सावली असते, तर कधी ती शिस्तीचा कडक कठोर धडा देणारी गुरु असते. अशा ती प्रेमाचं वात्सल्याची माया असते, तर दुसऱ्या हातात आपल्या भविष्याला योग्य वाट दाखवणारी सूत्रे असतात. अशा या आजीचा राग फार केवळ राग नसतो, कारण की आपल्या प्रत्येकाला वाटतं आजी किती रागवली, परंतु हा राग नसतो, आपल्या भविष्याला दिलेली एक वाट असते. त्यामुळे चला तर पाठाच्या पहिल्या आपल्या नाटिकेच्या पहिल्या प्रसंगात सुरुवात. आजीची नातवंड म्हणजे रोहन आणि सई हे मोबाईल असतात. त्यावर त्या मुलांची आणि आजीची काय प्रतिक्रिया आहे ते चला ते आपण सर्वजण पाहूया. अरे किती वेळ तू मोबाईल डोळे खराब होतील ना. बालगड पाहतो मोबाईल आणि अभ्यास करा. आजी तू सारखी ओरडत असते. हो माझं एवढं कडक नाही. मी कडक आहे कारण त्याच्यामध्ये तुमचं भलं आहे. पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, आजकालच्या नातवंडांना आजीचं कोणतंही बोलणं पटत नाही. त्यांना आजीच्या प्रत्येक गोष्टीत चुका आढळतात. चला तर याच त्यांच्या बोलण्यावर त्यांच्या वृत्तीवर त्यांचे आई वडील आता त्यांना काही मार्गदर्शन करू. आजीचं प्रेम समजून सांगा. चला तर पाहूया नेमकं काय होतंय ते. मुलांना तुम्हाला आजीचा राग दिसतो, पण त्या फक्त प्रेम दिसत नाही. मी जेव्हा लहान होतो तेव्हा सुद्धा आजीने मला अशी शिस्त लावली होती, त्यामुळे आज एवढं पुढे गेलो आहे. आई वडिलांचा संदेशही त्यांना अपुरा पडताना आपल्याला. यानंतरचा प्रसंग जेव्हा रोहन आणि आजी हे बाजारात जातात. बाजारात ते जातात आहे, परंतु होतंय काय पाहूया. तर तिथून एक गाडी भरधाव वेगाने जाते. तेव्हा तिथला प्रसंग काय आहे, काय होतंय तर आपण पाहूया. अरे थांब रोहन, आजी तू नसती तर म्हणून मी सांगत असते काही करू नका. हो, आता पाहिलं आजीने रोहनचे प्राण वाचवले, कारण की तिच्या नियमाचं तिने पालन नाही केलं. आता ही आजी एक शांतपणे देवासमोर काहीतरी विनवणी करते. चला आपण पाहूया नेमकी ना आजीची विनवणी देवासमोर आली तरी काय नेमकी. माझं देवाकडं फक्त एकच म्हणणं आहे की त्यांनी माझ्या सईला आणि रोहनला कायम सुखी ठेवलं पाहिजे. मला तरी चालेल, पण त्यांच्या वाटेला कधीच दुःख आले नाही पाहिजे. आजीचं हे सर्व बोललं. आई कोपऱ्यात उभी राहून ऐकत असते. ती त्यावर मुलांना संदेश देते की तुम्ही आजीसोबत असं वागणं चुकीचं आहे. त्यावर तिची मुलांची प्रतिक्रिया चला आपण पाहूया. तुमच्या भल्यासाठी बोलत असते, ती तुमच्या प्रेमापोटी बोलते, तुम्ही तिचा राग नाही केला पाहिजे. तू अगदी बरोबर बोलते ताई. हो बरोबर आहे आई. आत्ताच आम्ही आजीकडे जातो आणि तिची माफी मागतो. आजी आम्ही चुकलो, आम्हाला तुझा राग दिसला, पण त्यावर तू प्रेम नाही. बरोबर आहे, तू बोलते ते सगळं आमच्या भल्यासाठी असतं. आम्ही असं नव्हतं करायला पाहिजे. माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही भविष्यामध्ये चांगले माणूस घडले पाहिजे. आणि ते यांना आजीचं महत्व कळलं. चला तर त्यांच्या शाळेमध्ये त्यांचे शिक्षक त्यांना आजीचं महत्व कशा प्रकारे स्पष्ट करते आपण पाहूया. मुलांनो मुलांनो लक्षात ठेवा, आपली आजी ही कधीच आपल्याला राग दाखवते. म्हणजे तिच्या रागातही प्रेम असतं, कारण की आजीचं कधीच हेतू नसतो की माझ्या नातवंडांना दुःख व्हावं, परंतु
समोर कर. हा. आपण आपल्या आजीला कधीच विसरणार नाही व तिच्या कोणत्याही गोष्टीत चूक दाखवणार नाही. कारण की आजी ही आपल्या नेहमीसाठीच बोलते. ती आपल्याला कधी काही वाईट नाही बोलत. आपल्याला दुखावं म्हणून काही बोलत नाही. चला आता आजी सन्मान करू. तिला नेहमी आठवू. आजी म्हणजे घराचा आधार, संस्कारांचा सुंदर झरा. आजी म्हणजे घराचा आधार, संस्कारांचा सुंदर झरा. कडक तिचा स्वभाव जरी, अंतरी प्रेमाचा अथांग सागर भरा. अंतरी प्रेमाचा अथांग सागर भरा. आपल्या जीवनामध्ये आजीचं महत्व हे अतुल्य आहे. आमची ही छोटीशी नाटिका आपल्यासमोर असं सादर करते की आपल्या जीवनातील आजीचं महत्व हे आधुनिक काळ जरी आला असेल तरी आणखी टिकून आहे. कारण की आजी आज या फॅशनच्या युगामध्ये, आज या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आजीचं महत्व कुठेतरी थांबताना दिसते. आज आपल्याला आजी नकोशी वाटते कारण की ती फक्त आज आपल्याला वृद्धाश्रमात पाहायला मिळते. आजच्या या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मुलं हे आपल्याला व्यसन भिंतीकडे वळताना दिसते. त्याचं एकमेव कारण आहे आज घरात त्यांना सांगायला समजवायला आजी आजोबा होते. कारण की जेव्हा आजी आजोबा होते तेव्हा त्या मुलांना योग्य वाट दाखवायला कुणीतरी होतं. आज आज आई वडील दोघंही कामाला जातात. त्यामुळे त्यांना लक्ष द्यायला, त्यांना समजवायला कोणीच उरले नाहीये. म्हणून आजी आजोबा असणं आज काळाची गरज आहे, आज काळाची गरज आहे. धन्यवाद. तर या पाठातून या विद्यार्थिनींनी खूप छान पैकी नाटिका तयार केली. एक नवीन निर्माण झालं की नाही? तर झालं. नवीन निर्माण झालं. नवीन काय निर्माण झालं? तर नाटक तयार झालं. आणि त्या नाटकाच्या माध्यमातून त्या मुलींनी किती मोठा संदेश दिलाय. आजीचं महत्व सगळ्यांना पटवून दिलंय. आणि ही नाटिका तयार करण्यासाठी तो पूर्ण पाठ तुम्हाला वाचावा लागला की नाही? मग तो वाचल्यावर तुमचा अभ्यास झाला की नाही? बरं, तो आनंददायी झाला की नाही? असेच